सर्व शेतकऱ्यांसाठी अर्जंट सूचना 28 फेब्रुवारीच्या आधी जर ही 3 कामं केली नाही तर सर्व योजनांचे लाभ बंद होणार। जर तुम्ही शेतकरी असाल आणि जर तुम्ही 28 फेब्रुवारीच्या आत ही जर 3 कामं केली नाही तर तुमच्या सर्व योजना थांबवण्यात येतील, अशी माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली। ही 3 कामं अशी आहेत ती जर तुम्ही 28 फेब्रुवारीच्या मुदतीपूर्वी केली नाही तर 1 मार्च पासून तुम्ही कोणत्याही योजनेला पात्र राहणार नाही। तुम्हाला 1 मार्च 2026 पासून कुठलाही पीक विमा मिळणार नाही, अतिवृष्टीचं राहिलेलं अनुदान मिळणार नाही, रबीचा पीक विमा, खरीपाचा पीक विमा, ना PM किसानचा हप्ता, ना नमो शेतकरीचे हप्ते, कुठलंही अनुदान तुम्हाला इथून पुढे मिळणार नाही, असं सरकारने स्पष्ट केलंय। सगळ्या शेतकऱ्यांसाठी 28 फेब्रुवारी ही शेवटची तारीख ठरवली असं सरकारने सांगितलंय। सरकार म्हणतंय की पुरेसा वेळ दिला होता, मागचं वर्षही संपलं, 28 फेब्रुवारी 2026 चा हा फेब्रुवारीचा महिनाही संपत आला, आता याच्या पुढे मुदतवाढ मिळणार नाही, यापेक्षा जास्त वेळ देता येणार नाही। 28 फेब्रुवारी ही सगळ्या शेतकऱ्यांसाठी अंतिम तारीख आहे। सगळ्या शेतकऱ्यांनी ही 3 कामं कंपल्सरी करायला सांगितलेली आहे, त्यामुळे तुमच्याकडे खूप थोडे दिवस शिल्लक आहे, मध्ये सुट्ट्या आहेत, त्यामुळे तातडीने ही 3 कामे तुम्ही योग्य रीतीने करून घेतली नाही तर तुमचं नुकसान होणार, तुम्हाला भविष्यात येणाऱ्या सगळ्या योजनांचा लाभ देखील मिळणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर ही 3 कामं तुम्ही करायला पाहिजेत असं सांगण्यात आले। जर ही 3 कामं तुम्ही केली नाही तर तुमचे सगळे योजनेचे हप्ते बंद होणार, तुम्हाला नमोचे 2000 रुपये येणार नाही, PM किसानचे 2000 रुपये येणार नाही। या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना जो 1,000 रुपयाचा बोनस देखील चालू झाला आहे मार्च मध्ये, तो देखील मिळणार नाही। सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनातच कर्जमाफीचाही निर्णय होणार आहे आणि ती कर्जमाफी मार्च नंतर होणार आणि तीही कर्जमाफी तुम्हाला होणार नाही, कारण की 28 फेब्रुवारीच्या आधी तुम्ही ही 3 कामं करण्याचे सांगितलेलं आहे। 28 फेब्रुवारी ही लास्ट डेट आहे, लक्षात घ्या। 3 कामं कोणती आहेत सगळी सविस्तर माहिती आपण देतोय, पहा कोणती ती 3 कामं करायची, ही 3 कामं कुठे जाऊन करायची, ही कामं करण्यासाठी कोणती कागदपत्र लागणार, सगळी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली जाणार। जर तुम्हाला कर्जमाफी, पीक विमा, नमो शेतकरी, PM शेतकरी, त्याचबरोबर तुम्हाला सगळ्या योजनांचे अनुदानाचे लाभ घ्यायचे असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहावाच लागेल, कारण की हा जर व्हिडिओ तुम्ही मध्येच सोडला, जर एक काम बघितलं, दुसरं 2 कामं बघितली नाही किंवा 2 कामं बघून व्हिडिओ तिसरं बाण आधीच बंद केला तर तुम्हाला इथून पुढे 1ही रुपया सरकारच्या माध्यमातून येणार नाही, तुमचं लाखो रुपयाचं नुकसान 100% झाल्याशिवाय राहणार नाही। पहा 2025 संपलं, 26 जानेवारी संपला, 2026 फेब्रुवारी देखील संपला, मार्च महिना तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की मार्च मध्ये सरकारचं अर्थसंकल्प सादर होत असतो। अर्थसंकल्पामध्ये नव्या योजनांसाठी पैसे वर्ग केले जातात आणि सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा जो कर्जमाफीचा आहे तो देखील आता घेतला गेलाय। पण 3 कामं जर केले नाही तर कर्जमाफी सोडा, 1 रुपया सरकारकडून मिळणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला पुढचे पैसे मिळवत राहायचे असतील तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत राहा। आज आपण पाहतोय 28 फेब्रुवारीच्या आधी कोणती 3 कामं सरकारने शेतकऱ्यांना करायला सांगितली आहेत, ती 3 कामं काय आहेत, ती 3 कामं जर केली नाही तर योजना कशा पद्धतीनं बंद होणार आहे, सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो। पहा सगळ्यात महत्त्वाचं काम सरकारने काय केलंय की खरीप हंगामाचं जे अनुदान होतं त्याच्यासोबत रब्बी हंगामाचं अनुदान, अतिवृष्टीच्या KYC संदर्भातल्या काही माहिती होत्या, PM किसान, नमो शेतकरी योजनेच्या KYC करायच्या राहिल्या होत्या, बऱ्याचशा शेतकऱ्यांचं राहिलं होतं, यासाठी सरकारने शेवटची तारीख दिली होती 31 डिसेंबर 2025, तरीही शेतकऱ्यांनी पूर्ण केलं नाही। शेवटी सरकारने जानेवारीची मुदत दिली, आता फेब्रुवारीची ही शेवटची मुदत आहे, कारण की सगळ्याला माहिती आहे मार्च महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असतो। पहा कॅलेंडर मधलं वर्ष डिसेंबरला 31 डिसेंबरला जरी संपत असलं तर आर्थिक वर्ष हे 31 मार्चला संपत असतं। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की अर्थसंकल्प राज्याचा सादर होत असतो मार्चमध्ये आणि त्यानंतर सगळे नियम बदलतात, पैसे वाटप सुरू होतात आणि म्हणूनच सगळ्या शेतकऱ्यांना ही तातडीची सूचना आहे। मग कोणती ती 3 कामं करायला सांगितलेली आहेत, सगळी सविस्तर माहिती घेतो। तर बरीचशी कामं शेतकऱ्यांची पेंडिंग आहेत, सगळे बरेचसे शेतकरी असे आहेत की त्यांचे 10 कामं पेंडिंग असू शकतात, पण त्यातली ही 3 कामं अतिशय महत्त्वाची असल्यामुळे सगळ्यांनी लक्षपूर्वक ही कामं सगळ्यात आधी करायची आहे। पहा 28 तारखेआधी अनेक कामं आहेत, पण त्यातली ही 3 कामं अतिशय महत्त्वाची। आता ही जर कामं केली नाही तर आधी सांगितल्याप्रमाणे नमोचे 2000 विसरा, PMचे 2000 विसरा, कर्जमाफीचे 2 लाख विसरा, लाखो रुपयाचं नुकसान तुमचं त्या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती पहा।
पहा, सरकारने सांगितलंय की येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये पीक विम्याचे राहिलेले पैसे वाटप होणार. कर्जमाफीचं जो आहे तर बँकेकडे सरकारने शेतकऱ्यांच्या याद्या मागवलेल्या आहेत. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या डिटेल्स पूर्णतः मागवलेल्या आहेत. समिती तयार झालेली आहे. अहवाल जे आहे मुख्यमंत्र्यांकडे आलेला आहे. फक्त अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पात तरतूद करायची आणि खटाखट तुमच्या खात्यात पैसे येणार अशी फक्त गोष्ट राहिली आहे. पण जे शेतकरी हे 3 कामं करतील त्यांना पैसे येणार. आता पहिलं काम पहा. पहिलं काम जे रब्बी हंगाम 2025चा पीक विम्याचा जो हप्ता आहे तो सुरू झाला आहे. रब्बी हंगाम 2025च्या पीक विम्याचा अर्ज भरणं जे होतं ते मागं सुरू झालं होतं. बऱ्याचशा लोकांनी अर्ज भरले पण ती प्रक्रिया अजून देखील सुरू आहे. बरेचसे शेतकरी काय करतात, बऱ्याच वेळा CSC सेंटरमध्ये गेले की त्यांना सांगितलं आता सर्व्हरला अडचण आहे. पीक विमा CSC सेंटरमध्ये गेले सांगितलं आता सर्व्हरला अडचण आहे. तर लक्षात घ्या, सर्व्हरला जर अडचण असेल तर तुम्ही दुसऱ्या CSC सेंटरमध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणून तुम्ही भरून घ्यायचा आहे किंवा सर्व्हरचा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की तुम्ही तातडीनं पीक विमा भरून घ्यायचा आहे. दुसरी गोष्ट, आता जर पीक विमा भरला असेल तर जाऊ द्या, पुढचा महत्त्वाचा विषय आहे पहा. दुसरी 2 कामं आहेत की ज्याच्यामुळे सगळा व्यवहार जो आहे तो बंद होऊ शकतो. ते म्हणजे पीक विम्याची पाहणी. दुसरं का, पीक विम्याची पाहणी झाली आहे का, तुमच्या महसूल स्तरावर तुम्ही नोंद लावून घेतली आहे का, पीक विमा भरला पण पीक पाहणी झाली का, की जर केली नसेल तर तुमचा प्रॉब्लेम होणार. बरेचसे शेतकरी दुसऱ्याच्या शेतावर किंवा जो गट नंबर आहे दुसरीकडे करत आहेत. तर अशा प्रकारचं जर लक्षात आलं तर पीक विम्याचे पैसे हे 100% तुमचे मायनस होऊ शकतात. आता ही झाली 2 कामं. आता तिसरं काम हे पीक विम्याच्या संदर्भात नाही, हे प्रत्येक शेतकऱ्याचा जीव की प्राण आहे. म्हणजे जर हे काम केलं नाही तर तुम्हाला म्हणजे कुठल्याही योजनेचा एकही रुपया तुम्ही येण्याची विचारच करू शकत नाही. असं तिसरं काम आहे. तर तिसरं काम आहे फार्मर ID कार्डचं. पहा, फार्मर ID कार्डचे नंबर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी मागून घेतले होते. बरेचसे शेतकरी पीक विम्यासाठी त्यांनी फार्मर ID कार्ड मागोवा घेतले होते. पण सरकारच्या लक्षात असं आलंय की त्यांनी तो नंबर घेतला तर काही शेतकऱ्यांना काय केलंय की काही CSC सेंटरवाल्यांनी ते फार्मर ID कार्ड बनवून घेतले होते आणि ते डुप्लिकेट प्रकारचे फार्मर ID कार्ड शेतकऱ्यांच्या हातात दिले आणि 500,000 रुपये घेऊन टाकले. तर लक्षात घ्या, फार्मर ID कार्ड हे कुठल्याही शेतकऱ्याला मिळालेलं नाहीये. त्याचा फक्त नंबर आलेला आहे. तो नंबर तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. शेतकऱ्याचा जर VK नंबर आला असेल तर तो तिथे महत्त्वाचा आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी बनावट पद्धतीचे जे फार्मर ID कार्ड काढून घेतले आहेत तर ते 100% चुकीचे आहेत. तुम्ही ओरिजिनल फार्मर ID कार्ड अजून कोणाला मिळालेलं नाही. फक्त फार्मर ID कार्डचा नंबर आलेला आहे. तो नंबर तुम्ही तुमच्याकडे आलाय का कमेंटमध्ये कळवा. कारण की तलाठी स्तरावर काही जे याद्या आलेल्या आहेत त्या याद्या मध्ये काही शेतकऱ्यांचं नाव येत नाही. तर काहींचं जे एकत्रित शेती असल्यावर फक्त एका भावाचं नाव येते, दुसऱ्या भावाचं नाव येत नाही. तर अशा प्रकारच्या शेतकऱ्यांनी तलाठी स्तरावर त्यानंतर तहसीलदार स्तरावर तुम्ही त्या ठिकाणी तुमची चौकशी करून तुमचा जो नंबर आहे तो नंबर घ्यायचा आहे. ॲप्लिकेशन सक्सेसफुली करायचं आहे. कारण की जर तुमचं कर्जमाफीची जी महत्त्वाची अट आहे तर ती फार्मर ID कार्डची आहे आणि जर फार्मर ID कार्ड नसेलच तर 100% तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कोणताही लाभ त्याच्यामध्ये मिळणार नाही असं वेळोवेळी सांगण्यात आलं होतं. तर नक्कीच कमेंटमध्ये आता तुम्ही सांगायचं आहे की तुमचा पीक विमा भरला होता का, पीक विम्याची EP पाहणी झाली होती का, फार्मर ID कार्ड तुम्ही काढला आहे का, त्याचा नंबर तुम्हाला मिळालेला आहे का, VK नंबर मिळाला आहे का, नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.